घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। परसबाग आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मजली चिंचोलीच्या शाळेमध्ये विशिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी फुलवलेल्या भाजीपाल्याचं ते खिचडीसाठी वापरतात। आपण बघू शकतो इथं मोठे कोबी आहे, त्यानंतर पलीकडून टमाटे, मिरची आहे, आळूची पानं आहे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खतातून जी खतातून निर्मिती होती त्याचं पूर्ण विशिष्ट पालन आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे। आणि विद्यार्थ्यांना इथं केळी सुद्धा दिसत आहे, केळी, त्यानंतर टमाटो, आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने केलेलं आहे आणि त्याचं भाजीपाला मुलांच्या आहारासाठी केलं जातोय। इथं शौचालय बांधण्यात आलेले आहे ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकता। तिथं आपल्यासोबत सरपंच, केळीची बाग आहे, इथं केळी पण आहे, परसबाग मोठ्या प्रमाणात फुलं दिसतं, घटे आणि विशेष नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या नगर जिल्ह्यामध्ये। आपण बघू शकतो हे नगर जिल्ह्यात शेवट टोक आहे, नगर तालुका म्हणून नगर तालुक्यात येतं आणि जवळपास आपण बघू शकता मजले चिंचोली म्हणून गाव आहे, डोंगराच्या खोशीमध्ये वसलेलं गाव आहे, पांढरीपोलापासून एक 7 किलोमीटर। आणि या ठिकाणी आपण डिजिटल शाळा बघतोय। आपण आहोत सध्या मजले चिंचोली शाळेमध्ये, सुंदर माझी शाळा। या शाळेचा विषय म्हणजे विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्ड आहे, स्लिंग बनवलेलं आहे, वर डिजिटल बोर्ड आहे, त्यानंतर कॅम्प्युटर लॅब आहे। आपण बघतो मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत आहे, त्यानं जशी सेवा केली मिलिटरी लिडर भगवान आवड सर, काय सांगायला संदर्भात? सर्वप्रथम मी या गावचा नागरिक असून मी एक माजी सैनिक आहे आणि या शाळेत मी शिक्षण घेतलेलं आहे। या शाळेची एवढी प्रगती होत गेली की आतापर्यंत मी कधीच पाहिली एवढी प्रगती सध्या झाली आहे। आणि सध्या आमची शाळा अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1 नंबर आलेला असून ही डिजिटल शाळा म्हणून प्रसिद्ध झालेली आहे। आणि आमचे शिक्षक वृंद आणि पालक वर्ग, मुलं एवढे इंटरेस्टेड आहेत की ज्यांना विचारता कामा नाही। त्यामुळे या शाळेचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत आहे, याची आम्हाला सर्वांना आनंद होत आहे। त्यामुळे आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये शाळा म्हणलं का जवळपास लोकांची खाजगी शाळा कवडा असते, कारण खाजगी शाळेमध्ये लोकांना टाकणं म्हणजे मुलांना टाकणं म्हणजे फार मोठा अभिमान असतो त्यांना। परंतु विशेष म्हणजे मजली चिंचोलीचे प्रत्येक मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो आणि ती शाळा एक वैशिष्ट्य आहे। आता जर आम्ही परसबाग फिरून बघितले सरपंच, आम्ही इथं विद्यार्थी स्वतः पिकवतात कोबी, जे
मिरच्या, टमाटे, केळी आणि त्याचा जो सकस आहार आहे त्या सकस आहारासाठी उपयोग होतो. आपल्यासोबत आहे उपसरपंच धर्मानंद आवाडे. काय सांगा सर? या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये ज्यावेळेस मी 2009ला उपसरपंच पदावर माझी निवड झाली तेव्हापासून त्याच्या आधीपासून जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जी परिस्थिती होती ती अत्यंत दयनीय होती. यामध्ये वॉल कंपाऊंड नव्हतं, येड्या बाबळी होत्या आणि तारीचं कंपाऊंड छोटंसं मारलेलं होतं. यानंतर मी 2014 मध्ये वॉल कंपाऊंडची व्यवस्था केली. त्यानंतर वॉल कंपाऊंड झाल्यानंतर एक किचन शेड केलं स्वयंपाकासाठी. त्यानंतर 14 आणि 15 वित्त आयोगामधून जिल्हा परिषद शाळेला पिव्हिंग ब्लॉक बसवले. त्यानंतर जे टीचिंग रूम होते त्यामध्ये सिलिंग केलं, फॅनची व्यवस्था केली, डिजिटल बोर्ड बनवले आणि त्यानंतर आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत जगताप. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.